काठीची काठी नको लागूस माझ्या पाठी, माझा घडू दे प्रपंच पडू नको दृष्टी, माझा घडू दे प्रपंच ग पडू नको दृष्टी. बायकून येत घरात कर्मा नाही, हा नाही तर बरी राहते बोलू चालू लागाया बसते यांगून त्यागून. कोण आलं? बायको आली काय माई? हा उघडी तो. कोण तुम्ही? नमस्कार. नमस्कार, या या. येऊ का? हा या. ओ तुम्ही कोण आहे? तुम्हाला ओळखेल नाही बा, कधी पाहिल नाही. हा नाही पाहिलं तर नाहीच. तुम्ही मला पाहिलं नाही, मी तुम्हाला पाहिलं नाही. नाही नाही मला वाटतं माई बायको माहेर जायले 2-3 दिवसापून तीच आली का काय, पण ती उद्या येणार होती. हा नाही नाही मीच आहे. शांता वाटदावे. शांता वागदावे. तुमच्या बायकोची गुरुबाई नाही मी. हा का? पण मग तुम्ही तर मला लग्नातही दिसल्या नाही, कुठं सुपारीच्या कार्यक्रमाला नाही. तुम्ही तिच्या गुरुबहीण आहे का? हा तुमच्या बायकोची. हा का? पप्पी. म्हणजे तुम्ही पप्पीची गुरुबहीण आहे का? हा तुमच्या बायकोची. हो या ना बसा 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 या या बसा बसा. नाही असू द्या असू द्या. पण तुम्हाला पाणी आणतो थांबा. नाही पाणी आताच घेतलं. हा का? मग तुम्ही कोण गावच्या? मी इकडून आले. मुळेवाडी माहितीये का? मुळेवाडी कुठं आली? इकडे खालती. खालती का? म्हणजे इकडे जवळच आहे का? हा. असं असं काय काम करते? काय नाही मी हे करते. काय? ते नाही का, मी आहे ना भरायला जाते. काय? कांदे बिंदे असं काही चाळीत कोणी बोलावलं तर. हा म्हणजे त्या मार्केटच्या चाळ्यांमध्ये का? मग तुम्ही इकडे काय काम काढलं? काय नाही आली भेटायला तुमच्या बायकोला. हा म्हणजे पप्पीला भेटायला. हा काय लय दिवस झाले गाठ भेट नाही. हा तिचं लग्न झालं आणि मग माय लग्न झालं. मग आमच्या काही गाठी भेटी नाही. म्हणले मग चला टाइम आहे तर यावा भेटून. तुमचा पत्ता बित्ता मला मिळाला. शांताबाई तुम्ही कधी लग्नात दिसल्या नाही, सुपारीच्या कार्यक्रमात नाही, कधी आमच्या घरी नाही, काही नाही. हा नाही आता काय जस त्याच्या मागे काम राहत्या. हा पण मग आता आज होता टाइम म्हणून आले. नाही बस झालं आल्यात. ती नेमकी गावाला गेली. तिची आई आजारी झाली बा. हा का? माहेर जायले का? बरोबर मग जाते. मग वाटलं तर मी तो नका ना. नको का? अहो थांबा आजची रात्र, उद्या तशी येणारच आहे ती. उद्या येणार आहे. येणार आहे ती. आजची रात्र थांबा म्हणते. थांबा मग. नाही नका रात्रीचे नका. मी जाते आता. अहो शांताबाई आता तुम्ही रातच्या इच्छा, तुम्हाला कवा गाड्या भेटायच्या आहे. हे असे लोक कसे हल्ली कसे निघाले माहितीये ना. काही जाऊ नका, घ्या थांबून. मलाही जोडी कोण नाही. बघा शांताबाई तुम्ही एक काम करा, आजच्या दिवस राहा वाटलं. असं करू का? आजच्या दिवस थांबून घ्या. मस्त स्वयंपाक पाणी करा तुमच्या हाताना. तुम्ही खा, मला खाऊ घाला. बर बर. नाही तर गेले असते ना. अहो काला जाते आता, घरी जाऊ नये काय करणार? नाही गाडी भेटली मग उद्या आहे ना माई बायको लवकर येणार आहे 8 वाजता. मग ते आले तर तिला भेटून जा. बर बर. हा चालेल. एक काम करा आता, मग लागा तुम्ही स्वयंपाकाला. मग जेवण खावणं झाले का मग आपण झोपून घेऊ. मी इकडं झोपल, तुम्ही वर झोपा पाहिजे तर. बर बर. हा चालेल. मध्ये का किचन रूम? तुम्हाला दाखवून देतो. बर चला. अहो लय जेवण केलं बर का शांताबाई. अहो माझ्या बायकोपेक्षा इतका भारी स्वयंपाक केला तुम्ही. अहो मला डेपुरच आला. उलटी आज दी पोळी वाढवा खाली. एकच नंबर चव आहे तुमच्या हाताला. एक काम करा आता, घ्या झोपून तुम्ही वर. बर झोपा झोपा. मी झोपतो खाली.
बरं. झोप उशा आहे तिथं. शांताबाई हा झोपा आता. हा हा का शांताबाई हा काय घाबरू नका इथं. शांताबाई हा घ्या झोपून. बर बर. काय नाही उद्या सकाळी तुमची मैत्रीण आली का हा ती तिला भेटा मग जा पाहिजे तर. बर बर. चालेल झोपू का मग. हा झोपा झोपा. काय हो कुठं काय काही नाही काही नाही. काय झालं तू. काय ते डास दास डास होता ना तुमच्या इथं. घालाव का. त्याच्यामुळं मग म्हणले ते उचकून द्यावा. हा का. चावला असता ना. हा नाही आता डेंगूची साथ आहे ना. हो हो माझ्या बी चावला नाही इकडं. हा का. माझ्या इकडे चावून तुमच्या गालावर बसला मा का. म्हणून मला जाग आली. बर बर झोप. चालेल चालेल. मला वाटतं काय झालं काय नाही आता आहे ना. हा डास आहे ना. हा ना डास लय हो. आता पांघरून घेतो. हा हा तुम्हाला देऊ का पांघर. नाही काय नका. नाही ना? मला सवय आहे डासांची. सवय. आमच्या तिकडे लय डास आहे ना. हा का. ते चावत राहते. नाही आम्हाला नाही एवढी. हा हा झोपू का मग झोपा ना. दवा घेतो आणि तुम्हाला झोप याय ना काय नवीन ठिकाणी. नाही होत ते जागा बदलले हो. हा होतं. पण ते डासामुळे जागा आली ना. बर बर. झोपा झोपा. हा
काय हो ते काय नाही या बा दास का ते डास अशी वरून हिंडत होते ना हा हा त्याच्यामुळं मग ते तुमच्या ब्लँकेटला अपघात हात लागला बर का चुकून लागला ते अहो मी गावातलो ना शांताबाई हा हा नाही सॉरी मी फुल झोपत होतो ना हा नाही तुम्ही घोरत होते मग ते तुम्ही झोपत होते पण ते मलाच रावा ना काय म्हणल्या ते नाही ते रावणच मला तो डास उसाकल्याशिवाय हा हा ते डेंगूची साथ चालू आहे हा ना. बरोबर आहे तरी म्हणलं तुम्हाला का रावा ना नाही हं? नाही त्याच्यामुळंच ते म्हणले ते डासाला हुसकून द्यावा असं ऊस सकला ना आता झोपा ना का हो शांताबाई हा तुम्हाला नवीन जागेवर झोप आहे ना नाही काही नाही मला कुठे झोप येते येते ना हो हो मग झोपा झोपा झोपते मी हा झोपू का मी बी? हा झोपा अहो मी गावातलो ना काय हो बाई हा? अहो तुम्हाला झालंय काय काय हं? शांताबाई हा? अहो तुम्हाला झालंय काय बाई ते कुठं काय कुठं काय माझी काहीच नाही अहो तुम्ही आत्ता माया काय केसांना हात लावला गालाला हात लावला काय वाटत राहिलं तुम्हाला नाही ते तुम्हाला सांगितले ते डासांमुळं त्याच्यामुळंच तुमचं ते उचकीत होत का हो शांताबाई हा अहो मी कवाचा पाव राहिलं तुमची चळवळ चालूच हं ते नाही कुठं काय अहो कुठं का आत्ता मी पाहिली चळवळ केव्हाची चालू आहे तुम्ही एक काम करा तुम्ही पहिल्या उठा बरं इडून उठा पहिल्या उठा अहो आता अहो लाज वाटाय पाहिजे तुम्हाला लाज अहो बाई तुम्हाला मी चांगलं समजत होतो अहो तुम्ही तर लय विचित्र आहे हो अहो लाज वाटाय पाहिजे तुम्हाला लाज समजत आहे काय बापे माणूस झोपेले त्याला यागून त्यागून पार आदरची गदर झाली ना हा हा ते नाही पहिली उठ सांगितलं ना पहिली उठ अहो आता कुठं थांब नाही तर मा बायकोला फोन करतो अहो नका हो असं मला वाटलं होतं तू चांगली का काय हं? अहो मी चांगलीच आहे ना अरे काय ना तू पहिली अहो उठून कुठं जाऊ आता लगेच जायची अंदाजे राहते काय तू कुठे जाय तुला कुत्रे धरू नाही तर कोणी काही करू मला काही गरज नाही एवढी वांटेड बाई मी आजच पाहिली माझ्या घरात झोपावून अहो पण मी काही केलंच नाही ना अगं काय केलं नाही तू का मा परपंचाची दुईदानी करते का काय बाई अहो पण ते जाऊ दे ना आता का मी आता एवढ्या रात्रीची कुठं जाऊ नाही तुम्ही निघून जा थांबू नका ही तुम्ही डायरेक्ट इड मा केसांना हात लावला म्हणून मला चिड आली अरे बापरे हा ते तुम्ही जागे होते का अहो जागे होते का म्हणजे मला लगेच जाग आली मी जाग सुद्धा झोपेल राहतो
ते केसांमध्ये डास घुसला होता अहो ना. डास नाही काचा काय आम्हाला कधी डासही जमला नाही इथं घरात. ते- हा दुसराच बुईफोड डास आला. तू चांगली बाई नाही एकदम पांचट बाई येतो. हा अहो काय बोलू राहिले तुम्ही. मी जर पांचट असतो ना तर मग मा वाटोळं झालं असतं. आणि एखादा मा ठिकाणी जर पांचट असता ना अहो तुला काय ठोक केलं असतं त्यानं भरोसाच नाही शांताबाई. तुला तसाच माणूस लागत होता. तुम्हाला जाता येईल का मा बायकोला फोन करून घेऊन येईल आत्ता लगेच येईल तिच्या ती जर आली का तिला सगळं सांगून देतो फोनवर. हो अहो काय बोलू राहिले. काही सांगू नका. वाटलं तर तुमचे पाय धरीते मी. असं नका करू. ते काही सांगू नका तुमच्या बायकोला. अहो माय पाय काला तरी त्या माय इड आली तर मा परपंचाचं वाटोळं होईल ना अशी बाई असल्यावर घरात. मी तुला चांगलं समजत होतो पण तो आणि पांचट बाई मला आजच दिसली एकच. ते सकाळी जाते ना मग मी. सकाळी सकाळी नाही तिकडे बाहेर वाटच्यावर झोपा माया घराच्या बाहेर जा. पहिलं निघा शांताबाई सांगतोय ना निघ पहिलं चल. अहो, ऐका ना. ते मी कुठं काहीच केलं नाही तुम्हाला. अगं काहीच केलं नाही मी कवाच्या टोळे नखरे पाहतो. चल निघ. अहो रात्रभर राहू द्या ना. अगं बाई रातभर तू पाहिली रात्र तुमच्या बायकोची गुरुबाई नाही ना. तिकडे जाऊ दे माय बायको. बायकोची गुरुबाई नाही ना. ती गुरुबाई गेली खड्ड्यात पहिली धर म्हणजे मा बायकोची गुरुबाई. हं? अरे काय बा अत्यायला मी तिला चांगलं म्हण मा बायकोची तुमच्या बायकोची मी गुरुबाईने म्हणून मी म्हणलं तुला गाड्या नाही तर झोप बाई. तुला ती बाई तर एवढी पांचट निघाली. काय डोक्याची केस काय दाबायची तर काय गालय ओली सुटली. हं? तिला वाटलं का पप्पीचं नवरा असं आहे काय. ए पप्पीचं नवरा एकदम सभ्य पण पुन्हा अशा बाईची गाठही घेणार नाही मी. थांब येऊ दे ती पप्पी देतो सांगून तिला. आयला काय बाय आहे बा. जाऊ दे चल घे झोपून. काय झालं भावनेच्या भरात माकडून. असं कधी चुकले नाही मी. असं चुकायला नको होतं. काय माणूस असो का बाई असो भावनेच्या भरात काही पण होऊ शकतं माणसाकडून. नाही मी अशी बाई नाही. मी असं बापरे असं कृत्य कसं काय घडलं. देवा मला माफ कर रे. मी आजपासून कोणाच्या घरी नाही जाणार. नको. माझ्या हातून खूप मोठं पाप घडत होतं. बरं झालं त्या बिचाऱ्यांनी मला घराबाहेर हाकलून दिलं. देवा परमेश्वरा मला माफ कर रे. माझ्या मनात कसं काही नव्हतं. मला कोणाचा परपंच उद्ध्वस्त नाही करायचा. पण भावनेच्या भरात ते झालं माझ्याकडून. मी आता अशी कधीच नाही वागणार. चला आता घरी.